विठ्ठल ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश महाराज की जगद्गुरु तुका महाराज की सद्गुरु जो महाराज की विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव सियावर रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान छत्रपती शिवाजी धर्मवीर माजी महाराज नमः पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभो जगन निहित पाण्यो मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंज नेत्र सदय धवलास विठ्ठल चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन जय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण कंताचिया दुसरे चरण कंताचिया त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पाया हरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेने अलंकापूर पीठाधीश्वर ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली साधकांचे मायबाप मुक्त तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त असणारे वैराग्य रागरसिक श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या सहकार्याने तुम्हा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अतिशय सुंदर देखना नेत्रदीपक नयनरम्य भक्ती सोहळा आपल्या या पवित्र आमोद या गावामध्ये चालू आहे. भगवंताचा पवित्र दरबार आहे आणि यावर्षीचं औचित्य एक आगळं वेगळं आहे. भगवंताचा जन्मोत्सव आपण दरवर्षी साजरा करतोच आहे, पण यावर्षीचं औचित्य महाराष्ट्रातल्या लोकांनी एक वेगळा अनुभव त्याचा घेतला की संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या जन्म सोहळ्यालाही यावर्षी 750 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचं औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची या संस्थांनी असा एक संकल्प केला होता की 750 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याचं औचित्य साधून ज्ञानोबारायांच्या मंदिरावरती 11 किलो सोन्याचा अर्थात सुवर्णाचा कळस बसवायचा आहे असा संकल्प केला होता. पण महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांच्या माध्यमातून आणि तमाम वारकऱ्यांनी आपल्या अंतकरणातलं दातृत्व जगतासमोर प्रदान केलं आणि ज्ञानोबारायांच्या संस्थांनी जो संकल्प केला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा, तो काल बसवत असताना इतकं सोनं जमा झालं, इतका पैसा जमा झाला की 11 किलो सोन्याचा कळस न बसवता 22 किलोचा कळस सोन्याचा बसवला. ही क्रांती आहे महाराष्ट्रात. त्यामध्ये तमाम वारकरी मंडळी आहे, अनेक कीर्तनकार आहे, सगळे गायक वादक आहे. ज्ञानोबारायांच्या कृपेने ज्यांनी आपलं जीवन घडवलं, आपल्या स्वतःच्या स्वइच्छेने ज्याला जसं जमलं तसं त्यांनी ती वर्गणी आणि आपली त्या कळसामध्ये सुपूर्त केली. कदाचित कोणी केली नसेल तर त्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की ज्ञानोबारायांच्या या सुवर्णक्षणामध्ये आणि ज्ञानोबारायांच्या कृपेने जर आपलं जीवन घडलं असेल आणि त्यांचा संप्रदाय आणि त्या संप्रदाय आपण राहत असेल, त्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आपल्या स्वइच्छेने सर्वांचं त्याच्यामध्ये दान असावं अशी माझी माफक भावना आहे आणि ते सर्वांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. अतिशय सुंदर असं औचित्य साधलं आणि त्याचाच आनंद संबंध महाराष्ट्राने घेतला. जरी आमोद्याची मंडळी आळंदीच्या क्षेत्रात काल उपस्थित नव्हती, आज नाही आहे, पण तुमच्या गावाचं हे सुंदर वातावरण पाहिल्याच्या नंतर तुमच्याच गावात आळंदी पंढरपूर अवतीर्ण झालं याच्यामध्ये काही शंका नाही. इतकं सुंदर वातावरण आहे, प्रसन्न वातावरण, निसर्गम्य वातावरण आहे. आणि या कीर्तनामध्ये स्वानंद सुकणेमासी सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेचं वैभव, आमचे सागर महाराज, मयूर महाराज या दोघांच्या अतिशय कला आविष्काराने रंगदेवता निर्माण होती या सप्तांमध्ये ऐकून मंत्रमुग्ध झालं. त्यांचा आवाज, त्यांचं गाणं ऐकून. आणि विशेषतः माझे जिवलग मित्र, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मृदंग वादक आहे त्या सगळ्या मृदंग वादकाची जेव्हा एक लिस्ट तयार होते, यादी तयार होते,
तेव्हा त्या यादीला पूर्ण करण्याकरता एक नाव त्याच्यामध्ये घालावं लागतं. त्यांचं नाव त्याच्यात घातल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. ती नाव असं आहे, त्यांचं नाव आहे यज्ञेश महाराज माळी. आदराने आपल्याला ते नाव घ्यावं लागतं. संबंध महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने आणि एक फार मोठ्या माणसाकडे आदरणीय कृष्णाजी साळुंके सरांकडे त्यांचं शिक्षण चालू आहे आणि अतिशय चांगलं, फार कमी वयातच आमच्या अकोल्यालाही एकदा ते आले होते सप्तांमध्ये गजानन महाराज प्रगट दिनामध्ये. परत आले नाही महाराज तुम्ही, ते लोक वाट पाहताय तुमची. पण इतका व्यस्तता भयंकर वाढली त्यांची, तर पुन्हा पुन्हा येणं होत नाही कदाचित. पण त्यांचा आस्वाद 7 दिवस अकोल्याकरांनी घेतला होता. माझ्या योगायोगाने ते या सप्ताहामध्ये मला प्राप्त झालेले आहे. त्यांनाही धन्यवाद देतोय. आमची पेटी मास्टर आहे, त्यांनाही धन्यवाद. सगळे गायक वादक आहेत, त्यांच्या चरणी माता नतमस्तक. टाळकरी मंडळी, त्यांच्या चरणी माता नतमस्तक. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुम्हाला धन्यवाद आहे बरं का. 7 दिवस तुम्हाला कोणी म्हटलं मला माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला धन्यवाद देतो. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा जोरात. या सर्वांचा कला आविष्कार तुमच्या समोर येते आहे, त्याला कारणीभूत फक्त त्यांची साऊंड सिस्टीम आहे. नाही तर महाराज यांची कला तुमच्यासमोर प्रदान होणारच नाही, बाहेरच पडणार नाही. साऊंड सिस्टीम नसली तसं तर साऊंडवाल्यांचा कलाकारा 36चा आकडा असतो, म्हणजे तसं पटत नाही. पण इथे फार चांगलं आहे, इथे फार तुमचा समन्वय आहे, हे पाहून मला आनंद वाटला. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचा योग आहे, माझे परमस्नेही परम मित्र आनंद पाटील कण्हेरे यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. योगेश भाऊनी संपर्क केला आणि ज्यांनी माझी सेवा घेतली ते आदरणीय नितीन पाटील, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि चिंतना करता सुरुवात करतो. विडल आणि हे कीर्तन संबंध महाराष्ट्रामध्ये जे पोहोचवण्याचं कार्य करताय यूट्यूब चॅनल, त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊया आणि चिंतना करता सुरुवात करूया. महाराज या अभंगामधून भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोकुळामधली काही स्थिती आहे, त्या स्थितीचं वर्णन महाराज या अभंगामधून करताय. भगवंताचा अवतार झाला, मथुरेमधून भगवंताला उचललं वसुदेवाने आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलंय. गोकुळामध्ये ठेवल्याच्या नंतर तिथली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन करताय की भगवान परमात्मा जन्माला आला, अर्थात त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. आनंदाला पारावर नाही, सुखाला अंत नाही आणि पार नाही. प्रपंचामधलं सुख त्याला एक मर्यादा असते. प्रपंचामधला आनंद आज आहे उद्या नाही आहे, प्रपंचामधलं सुख आज आहे उद्या नाही आहे. कोणत्या तरी कारणाने प्रपंचामधला आनंद निघून जात असतो. कोणाच्याच आयुष्यातली संपत्ती, कुणाच्याच आयुष्यातलं पद, त्याच्या आयुष्यामधलं सौंदर्य, त्याच्या आयुष्यामधली ताकद, तारुण्य, त्याच्या आयुष्यामधली कला, त्याचं ज्ञान कुणाचंच चिरकाळ टिकून राहत नसते. प्रत्येकाचा एक काळ असतो आणि त्या काळापुरतं त्याच्याकडे असलेलं ते भांडवल असतं. निसर्गाने भगवंतानी त्याला दिलेली ती कला, ती ताकद, ते पद, तो पैसा, ते सौंदर्य, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी उपयोग चांगला करावा. कारण त्याच्याकडे काही दिवसांकरता भेटलेली वस्तू आहे, आजीवन चिरकाळ टिकण्याकरता गोष्ट नसते. हा समाज असा असतो की समाजामध्ये जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, पैसा आहे, कला आहे, तुमचं ज्ञान अपडेट आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला मान्यता देत असतात. नीट आहे का? एकदा तुमचं पद निघून गेलं, तुमची ताकद, तारुण्य निघून गेलं, तुमचं सौंदर्य कमी झालं, तुमची कला कमी झाली, तुमचं ज्ञान कमी झालं, लोक तुम्हाला विचारत नसतात. जगाची रीत आहे. कोणी त्याचा अभिनय बाळगू नये, कोणी त्याचा अहंकार व्यक्त करू नये की मी असा आहे, मी अरे काही दिवसांपुरता आहे बाबा, तुझ्याकडे तो गुण आहे म्हणून लोक तुला मानतात. एरवी तुला कोणी मानणार नाही. जेव्हा गुण कमी होईल तुझा, जे लोक मागे पुढे तुझ्या फिरतात ते लोक तुला भेटणार सुद्धा नाही, ही स्थिती होणार आहे. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार असं एक नाव होऊन गेलं महाराष्ट्राच्या यादीमध्ये. संप्रदायामधलं फार मोठं नाव, ज्यांच्या कीर्तनाकरता लोक 2-2 तास अगोदर जाऊन जागा पकडत होते ऐकण्याकरता त्यांचं कीर्तन. असं वैभव त्यांनी भोगलं. त्यांच्यामध्ये माझ्या नावामध्ये फक्त आडनावाची साम्यता आहे. मी फरक सांगतो तुम्हाला. भैरू महाराज आडनावाची साम्यता आहे, ते जगन्नाथ पवार, मी पंकज पवार, फक्त आडनावाची साम्यता आहे. पण डिफरन्स एवढा मोठा आहे, फरक एवढा मोठा आहे. त्यांच्या कीर्तनात लोक 2 तास अगोदर जाऊन जागा पकडत होते, हे त्यांचं वैभव. आणि माझ्या कीर्तनात लोक 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत एक एक बाई येतच राहते, हे माझं वैभव. फरक आहे.
पण शेवटपर्यंत का होईना आपला मंडप भरला एवढं बस आपल्याला, बाकी काय आपल्याला अपेक्षा नाही फारशी. नशा नका सुरुवातीला कमी लोक अशा नका, काही हरकत नाही आहे. पण तुमच्या गावाची एक परंपरा मला फार आवडली. कोणती? 12 वाजेपर्यंत कीर्तन चालणार आहे आपलं, पण एक एक बाई येणारच आहे हे पाहून मला बरं वाटलं जरा. काही हरकत नाही, शेवटपर्यंत का होईना आपला मंडप भरेल अशी अपेक्षा आहे मला. हरकत नाही, धन्यवाद. इतकं मोठं नाव समाजामधलं, बारकाने ऐका, इतकं मोठं नाव, ज्यांच्या कीर्तनाकरता हजारो लोक अगोदर जाऊन जागा पकडायचे, शब्दाचे झाड उभे करणारा जो मनुष्य महाराष्ट्रामधला एकमेव, शब्दाच्या इमारती बांधण्यामध्ये पटाईत, प्रचंड शब्द कौशल्य, प्रचंड शब्द भांडार, वेदांत वाचस्पती त्यांना म्हणत होते. ऐका, एक आधार झाला आणि काही दिवसानंतर कंठ जो असतो गळ्यामध्ये तो आधार झाला आणि तो कंठ काढला, स्वरयंत्र काढलं, बोलणं बंद झालं, व्याख्यानं बंद झाली, कीर्तनं बंद झाली. लाखो समाज मागे पुढे फिरणारा त्यांच्या मागे जिवंतपणी तो अनुभव त्यांनी घेतला आणि व्यक्त केला. जो समाज माझ्या पुढे फिरत होता मागे पुढे, आज माझी कीर्तनं बंद झाली, लोक मला विचारणा करता सुद्धा कोणी येत नाही, हा अनुभव मांडला होता त्यांनी. काही नसतं लोकांचं. जोपर्यंत तुमच्याकडे ती कला आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, म्हणून तुम्हाला सन्मान आहे, त्याचा अहंकार आणि कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश बाळगू नये. करता आली तेवढी संप्रदायाची सेवा करावी. विठ्ठल विठाल 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 विठाल. प्रपंचामधला आनंद, सुख, समाधान टिकून राहत नसतो, तो कोणत्याही कारणाने कोणत्याही काळामध्ये निघून जात असतं. पण परमार्थामधला भगवंताचं जीवन, एकदा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं आगमन झालं, जीवन कृष्णमय झालं किंवा आनंदाला कमतरता नाही. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं. लगी कुटिया भी गुलशन सी, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए. भगवंताचं आगमन झालं आणि त्याचं आगमन झाल्याच्या नंतर गोकुळवासियांनी तो आनंद व्यक्त केला. भगवंताचं आगमन होणं महत्व, जीवन कृष्णमय होणं महत्वाचं आहे. आणि अभिनव शुकाचार्य वैकुंठवासी भागवत भास्कर डोंगरेजी महाराज आपल्या कथेमध्ये वाक्य फार छान बोलायचे. आपण भविष्यरूत आहात. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष गुरुवर्य मोठे बाबांचा हा परिसर आहे. मोठे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भाग आहे, याची मला जाणीव आहे. ते म्हणायचे अभिनव शुकाचार्य वैकुंठवासी डोंगरेजी महाराज की जीवन कृष्णमय केव्हा होईल? जेव्हा अंतकरणातले सगळे विकार बाहेर पडतील आणि अंतकरण अतिशय स्वच्छ, निर्मळ, नितळ, निखळ, प्रांजळ आणि पवित्र होईल, त्या दिवशी जीवनामध्ये कृष्ण अनुभवाचा येईल, जीवन कृष्णमय होईल. जोपर्यंत अनेक विषयाच्या लालसा दडलेल्या आहे अंतकरणामध्ये, तोपर्यंत जीवन कृष्णमय होणार नाही. इदम मे स्याद, इदम मे स्याद इति काम शब्द संहिता हा पंचदशिकार वर्णन करताय. गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान, सौंदर्य या सगळ्या विषयाच्या लालसा जर अंतकरणात दडलेल्या असेल, जीवन कृष्णमय होणार नाही. गोपिकांनी जीवन आपलं कृष्णमय काय केलं? कारण भगवान परमात्मा 11 वर्ष 56 दिवस गोकुळात राहिला, निघून गेला. पुन्हा गोपिकांची त्याची गाठभेट झाली नाही. पण जरी तो देहाने निघून गेला, पण त्यांच्या अंतकरणातला कृष्ण कधी बाहेर पडला नाही. जीवन कृष्णमय झालं होतं त्यांचं. तो निघून गेला, पण त्याच्यावरचं प्रेम कधी कमी झालं नाही. भक्तीच्या क्षेत्रामधलं आणि प्रेमाच्या क्षेत्रामधलं सिद्धांत सांगेन, ज्या माणसावरती आपलं निकटवर्तीय प्रेम आहे, अंतकरणापासून प्रेम आहे, ज्या माणसाने आपल्या हृदयात घर केलं, त्या माणसाला परत कधी भेटू नका, कधी बोलू नका. तो आपल्याशी कधी बोलला नाही तरी चालेल, तो आपल्याशी कधी भेटला नाही तरी चालेल, पण हृदयस्थ घर केलेल्या माणसाचा विसर पडणं हे अशक्य गोष्ट आहे, होऊ शकत नाही. फक्त त्याचं जीवन इथे घर केलेलं पाहिजे. हृदयात ज्या माणसाने घर केलं त्याला कधी मनुष्य विसरू शकत नाही. जरी या जगाच्या पाठीवर तो नसेल, निघून गेला असे जगातून, तरी त्याचा विसर पडत नाही.
उदाहरण सांगू तुम्हाला. उदाहरणार्थ आमचे वैकुंठवासी गातामूर्ती संत बोधे बाबा, ज्यांच्या सहवासात आम्ही राहिलो. आता ते नाही आहेत या जगतामध्ये, पण जेव्हापासून ते निघून गेले आज तागायत शेवटच्या श्वासापर्यंत बाबांचा विसर आम्हाला कोणत्या क्षणाला पडला असं कधी झालं नाही महाराज, कधी झालं नाही. का त्याचं कारण काय सांगू तुम्हाला. कारण एकच आहे की बाबांनी इथे घर केलेलं आहे. हृदयात ज्या माणसाने घर केलं त्याचा विसर पडणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. आणि तीच अवस्था गोपिकांची झाली होती. कृष्ण निघून गेला, परत भेटला नाही, पण त्यांच्या अंतकरणातला कृष्ण कधी बाहेर पडला नाही. उलट त्या सतत त्याचं भजन करायच्या. बड़ी मुश्किल से नरतन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. बड़ी मुश्किल से नरतन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. कृष्ण कहने से श्याम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा. पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. ओ पार भव से उतर जाएगा. भगवंताचं आगमन झालेलं आहे गोकुळामध्ये. त्याचं भजन करायचंय मोठ्या प्रेमाने, हात वर करायचे सर्वांनी. एक टाळी आज की आनंद की जय हो. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से श्याम कहने से, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. कृष्णमय जीवन झालं. कृष्णाशिवाय अंतकरणात कोणालाही स्थान नाही. एकमेव त्यांचं जीवन कृष्ण भक्त. हे कृष्णमय जीवन होण्याकरता अंतकरणातले सगळे विकार बाहेर पडले पाहिजे. सगळ्या विषयांचा त्याग झाला पाहिजे. गोपिकांचा त्याग जर तुम्ही ऐकला ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. विश्वाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण तुम्हाला कुठेही सापडणार नाही, जे उदाहरण गोपिकांचं मी तुमच्या समोर ठेवणार आहे. विश्वाच्या इतिहासात इथे जेवढ्या काही माता भगिनी बसलेल्या आहेत, यांना माझं बोलणं लवकर पटेल. जगाच्या पाठीवर अशी एकही आई नाही की ती आई आपल्या मुलाला भूक लागल्याच्या नंतर त्याला दुग्धपान करण्याच्या ऐवजी त्याला सोडून त्याला टाकून घराच्या बाहेर निघून जाते. जगाच्या पाठीवर अशी एकही आई नाही. अरे मुलाला भूक लागल्याच्या नंतर त्याला दुग्धपान करणं हा तिच्या जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे. मुलाला सर्वस्व त्याचं अर्पण झालेलं असतं. पोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. सर्वस्वी या शब्दाखाली अधोरेखित करा हे वाक्य, हे शब्द. सर्वस्वी म्हणजे काही, त्यांनी कोणताही गुन्हा करावा आई त्याचं सहन करत असते, तिला आई म्हणतात सर्वस्वी. लहानपणीचं उदाहरण सांगतो आणि नंतर मोठेपणीचं सांगतो. लहान अवस्थेमध्ये ती जेवण करत असेल आणि जेवत असताना जर मुलांनी छोटा असताना तो देहधर्म केला, त्याची घाण झाली. एरवी एखाद्या दुसऱ्या मुलांनी जर घाण केली तर त्या आईला तिथे जेवण करावं असं वाटणार नाही, ती ताट सोडून निघून जाईल. पण मुलांनी आपल्या अंगावरती घाण केली किंवा जवळ घाण केली, आईला वाईट नाही वाटत. आई तशाही अवस्थेत उठते, जेवण बाजूला ठेवून देते आणि त्या मुलाला स्वच्छ करते. ती अशी म्हणत नाही का रे कार्ट्या मी जेवण करत होती तू आणि घाण केली, नाही म्हणत. आई असते नाही. सर्वस्वहीच आहे. मुलाचा कोणताही अपराध सहन करत असते, सर्वस्वही. त्याचं काही कोणतंही क्रिया हो त्याची ती राग व्यक्त करत नाही, त्याला आई असं म्हणतात.
चला तो मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर त्याला जर व्यसन लागलं, दारू प्यायला लागला आणि दारू पिऊन जर आईला मारहाण जर त्यांनी केली तरी आई सहन करत असते. त्याने सर्व सोयीच आहे. आई म्हणत नाही माझ्या मुलाला रिपोर्ट आहे त्याच्या नावाचा, त्याला जेलमध्ये टाका, पोलिसांनी याला मारावं नाही म्हणत ती आई. मुलाच्या लाताही सहन करते, त्याला सर्व सोयी सांगते. जगातल्या सगळ्या गोष्टी त्या मुलाबद्दल त्याला तिला माफ असतात, काही करू द्या मुलाने सहन करत असते ती. मग दुग्धपान करणं हा जर तिच्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे, कोणती आई त्याला टाकून जात नाही. तर विश्वाच्या इतिहासाचं पहिलं उदाहरण घडलं ते गोपिकांच्या बाबतीमध्ये यज्ञेश महाराज. संतांनी त्यांचा अनुभव शब्दांकित करून ठेवला की बाळा स्तन देऊ विसरली माय. आई आपल्या मुलाला दुग्धपान करण्याकरता विसरल्या, एवढा भगवान कृष्णाचा वेळ त्यांना लागला होता. त्याला कृष्णमय जीवन होणं म्हणतात. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला काणी. संत बोधेबाबांची ठेवण आहे. विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली. आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसे वाजवली मुरली. आहारे सावरिया कैसे वाजवली मुरली. हो मुरली नो हे केवळ बाळ. मुरली नो हे केवळ बाळ. ओ तिने हरिला माझा प्राण. तिने हरिला माझा प्राण. संसार केला दाना दिला. संसार केला प्राणाने. येऊन हृदयी संचरली. येऊन हृदयी संचरली. येऊन हृदयी संचरली. काळकरी भले भले येऊन हृदयी. येऊन हृदयी. येऊन हृदयी. येऊन हृदयी कैसे वाजवली मुरली. आहारे सावळ्या कैसे
गोपिकांनी हा अनुभव आपल्यासमोर मांडला की त्याची बासरी कानावरती पडल्याच्या नंतर त्याच्या भेटीशिवाय घरातला कोणत्याही कामात त्यांचं मन लागत नव्हतं. एकदा एखाद्या व्यक्तीवरती आपला पूर्णतः जीव चढला आणि त्याच्याकडे मनुष्य जर आकर्षित झाला ना तर प्रत्येक कामामध्ये माणसाला त्याचा चेहरा दिसतो. हा भक्ती क्षेत्रामधला सिद्धांत आहे. दुसरा पर्याय नसतो त्याच्या समोर. कामं हाताने चालू असतात पण कृष्णाशिवाय दुसरा चेहरा डोळ्यासमोर कोणाचाच नव्हता. कारण सर्वस्व अर्पण केलं त्या भगवान कृष्णाला. हा अनुभव घेतला त्या गोपिकांनी. आणि गोपी ही वृत्ती आहे, ही कोणी व्यक्ती नाही आहे. त्या वृत्तीवरती जो जात असतो त्या बोधावरती त्या सगळ्या गोपिका आहे. मधुराद्वैताचार्य संत गुलाबराव महाराज विदर्भाच्या प्रांतामध्ये अमरावती नावाचा जिल्हा आहे आणि त्या अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये संत जन्माला आले 21व्या शतकामध्ये. त्यांचं नाव आहे संत गुलाबराव महाराज. प्रज्ञाचक्षु होते, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला व्यक्ती. पण विश्वाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण तुम्हाला पाहायला भेटणार नाही. जे उदाहरण विदर्भाच्या प्रांतामध्ये 21व्या शतकामध्ये घडलं की एखाद्या आंधळ्या माणसाने 139 ग्रंथ लिहावे असं उदाहरण कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार. म्हणजे उदाहरण संत गुलाबराव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली. 139 ग्रंथाचे प्रबंध लिहून ठेवले. त्याहीपेक्षा क्रांती सांगेल की ज्ञानोबारायांचा जो फोटो आहे, जो आपल्या घराघरात आपण लावतो, त्यांच्या डोक्यावरती फेटा आहे, नजर थोडीशी तिरपी आहे, अंगावरती शॉल आहे आणि मांडी घालून बसलेले ज्ञानोबाराय आहे. हा जो फोटो आहे ना, हा फोटो समाजामध्ये प्रचलित झाला आणि ज्ञानोबाराय नाकी डोळी कसे होते हे लोकांना माहिती झालं. याचं एकमेव कारण हे उपकार जर कोणाचे असेल महाराष्ट्रावरती आणि संप्रदायावरती तर ते उपकार आहे संत गुलाबराव महाराजांचे. तुमच्या माहिती करता सांगून जातो, ते आंधळे होते पण स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणायचे. मी ज्ञानोबारायांची कन्या आहे. देहाने पुरुष होते पण मी त्यांची मुलगी आहे, ही त्यांची मान्यता. आणि मी भगवान कृष्णाची पत्नी आहे. हा गोपी भाव ती जीवन जगले आयुष्यभर. स्त्रियांसारखं नटायचं, स्त्रियांसारखी वेणी घालायची, हातामध्ये कंगन आहे, पायामध्ये पैजण आहे, कुंकुम आहे कपाळावरती, मंगळसूत्र गळ्यामध्ये आहे, सर्व काही स्त्रियांसारखं नटायचं. एवढंच नाही, त्यांचं चरित्र वाचा आपण. स्त्रियांना ज्या नियमाचं पालन करावं लागतं त्या सगळ्या नियमांचं पालन ते करत होते. विठ्ठल विठाला 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 विठाला. मी कृष्णाची पत्नी आहे या भावाने जीवन जगले. गोपी हा ही वृत्तीचा भाग आहे, ही कोणी व्यक्ती नाही आहे. जे जे भगवान कृष्णाला आपलं सर्वस्व अर्पण करतात, मानतात त्या भगवंताला आपलं, त्या सगळ्या गोपी आहे. त्या गोपी भावाने जीवन जगू शकतो मनुष्य जर त्या बोधावर गेले तर. गोकुळामधले सगळे लोक कृष्णमय झाले होते आणि कृष्णमय होण्याचं एकमेव कारण महाराज वर्णन करतात अभंगाचं. प्रथम गोकुळीच्या सुखा वा वा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा ओ गोकुळीचा सुखा
अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. नाही लेखा, लेखा. जोरात टाळी हो, जोरात जोरात. या दोघांचं गाणं आणि यज्ञेश महाराजांचा मृदंग हे ऐकून मन इतकं भारून गेलं, महाराज कीर्तन पुढे करावं अशी माझी तर इच्छा नाही आता. खरंच खूप गोड गात आहे. आणखी मी मनापासून माझे गुरुबंधू आहेत ते सगळे हृदयाचे आहेत म्हणून त्यांच्याबद्दल आणखी वाक्य बोलतो. आवाज भगवंताने इतका गोड दिला यांना, माऊलींनी फार कृपा केली की हे लोक जर संप्रदायात नसते कदाचित आणि यांच्या कलेचा वापर एखाद्या चित्रपटाच्या गोष्टीकरता यांनी केला असता तर नक्कीच हे फार मोठे झाले असते. वाद नाही, फार मोठे याहीपेक्षा. पण ज्ञानोबारायांच्या संप्रदायामध्ये आले, त्याचा स्वीकार केला. इथे आल्याच्या नंतर नुसती कला लोक वाव देतात एवढंच नाही, तर इथे आल्याच्या नंतर घरी लोकांच्या जेव्हा ते जातात लोक कलाकार म्हणून स्वागत करत नाही. ज्ञानोबाराय आमच्या घरी आले, माऊली आमच्या घरी आले म्हणून लोक त्यांचं स्वागत करतात. कदाचित चित्रपटात गायलं, त्यांचा वॉइस त्यांचा आवाज त्याच भूमिकेतला आहे, पण संप्रदायामध्ये हा जो सन्मान त्यांना प्राप्त झाला तो कदाचित तिथे झाला नसता. ती वेगळी दुनिया आहे, त्या दुनियेचा अनुभव घेतला आम्ही. वेगळी दुनिया आहे. माणसाचा उद्धार नाही, उत्कर्ष नाही, पतनाचं क्षेत्र आहे ते, पतनाचं. यांची कला हे चांगल्या ठिकाणी आणि याला उपयोग करता, या गोष्टीचा ज्ञानोबारायांकरता उपयोग करता, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचा आनंद आहे. काय लता दिदी मंगेशकर या देशामधलं फार मोठं नाव, भारतरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. निघून गेल्या पण आपला आवाज देऊन अमर झाल्या. माझं वाक्य नीट ऐका. भारतरत्न पुरस्कार त्यांनाच का दिला असा प्रश्न जर आपण केला त्याचं उत्तर मी तुमच्या समोर ठेवणार आहे की त्या काळामध्ये गायिका काही कमी नव्हत्या, प्रचंड मोठ्या गायिका होत्या. खूप लोकांनी त्यावेळेस गायन केलं आणि लता दिदींनी चित्रपटामध्ये गाणे म्हटले म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार अजिबात भेटला नाही. तर त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटण्याचं एकमेव कारण त्यांच्या वाणीला ज्ञानोबारायांच्या शब्दांचा स्पर्श झाला म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार. अभंग गायले त्या ताईंनी, त्यांनी आता विश्वात्मके देवे प्रसादान गायलं. समाधान झालं नाही त्यांना ते गाणे गाऊन, जे समाधान भेटलं त्यांना ज्ञानोबारायांचे अभंग गाऊन आनंद व्यक्त केला. सांगितलं ज्ञानोबारायांच्या समाधी समोर यावं, आतमधल्या गाभाऱ्यात बसावं. आम्ही जेव्हा आळंदी क्षेत्रामध्ये होतो तेव्हा त्या आल्या होत्या, आतमध्ये बसायच्या त्या गाभाऱ्यामध्ये आणि सुंदर ज्ञानोबारांच्या समोर बसून अभंग गायच्या. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कडियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. बाजे रे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. ओ धर धरे मोहन मुरली, आधार आधार मोहन मुरली, होठ पे माया विराजे. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे बाजे रे मुरली आवाज. भगवंताचे गोड असे भजन म्हटले, सुंदर अशा गुणांनी म्हटल्या, अभंग गायले म्हणून त्यांना रत्न पुरस्कार प्राप्त झाला. या लोकांचं एक कौतुक आहे. मी नेहमी सांगत असतो महाराज, एखाद्या सप्ताहांमधलं कीर्तन फार चांगले झाले असेल तर त्याचं श्रेय कीर्तनकारांना अजिबात द्यायचं नाही. कीर्तन जर गोड झालं असेल तर त्याचं श्रेय तिथे उपस्थित असणाऱ्या गायक वादकांना देत चला, हे त्यांचं श्रेय आहे. त्यांनी जीव ओतला त्या कीर्तनामध्ये, रंगदेवता निर्माण केली, त्यांनी घाम गाडला, त्यांनी त्या कीर्तनाकरता, गोड करण्याकरता. कीर्तनकाराचं श्रेय नसतं ते.
याच्यामधनं गायक वादक वजा करा आणि कीर्तन करायला म्हणा तू किती चांगलं कीर्तन करण्याचा प्रयत्न कर, होणारच नाही. हे जीव ओततात हे लोक त्याच्यामध्ये, एकरूप होतात त्याच्या गाण्यामध्ये वाजवण्यामध्ये. या माणसाचं 2 तास कीर्तन वाजवल्याच्यानंतर शर्ट ओलं होतं. पैसा तसा नाही महाराज, पैसा घामाचा आहे. घामाचा आहे का नाही? मेहनत आहे, रियाज आहे. रात्रंदिवस 3-3, 4-4 तास नाही तर रात्रभर पकवाज घेऊन बसताना रियाज करायचा आहे, प्रॅक्टिस. त्याचं फळ आहे ते, मेहनतीचा पैसा असतो. कोणत्याच कलाकारांना पैसा देताना मनामध्ये कोणता संशय बाळगायचा नाही. उदार अंतकरणाने द्या, खूप मेहनत असते त्यांची, खूप कष्ट असतात त्यांचे. त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं असतं त्या कलेकरता, ज्याचा आनंद तुम्ही लोक घेता. कीर्तन करणं वाटल्यास कमी देत जा. आज माझे कमी करा, यांची 1000 वाढवून द्या, काही हरकत नाही. मी मोकळा मनाने सांगतो तुम्हाला, चिंता करू नका. 1000 कमी झाले का? मला खूप आनंद वाटला, कारण यज्ञेश महाराजांचा माझा खूप दिवसांनी योग आला. एकदा कनेरला योग आला होता आहे ना, आनंद पाटलाच्या गावाला योग आला होता, तेव्हापासून आत्ताच योग आला आहे त्यांचा आणि माझा. एक आनंद व्यक्त आहे आणि अतिशय गुरुबंधूंचं नातं आहे. तुम्हाला सांगू का, रक्ताच्या भावाच्या भेटीत जो आनंद नाही आहे तो गुरुबंधूच्या भेटीमध्ये आनंद असतो, मला लक्षात राहू. आणि आमच्या संस्थेचं वैभव आहे आणि तो आनंद माझ्या अंतकरणातून बाहेर पडला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. फुलांमधला मकरंद जसा दरवळत असतो ना, भगवंताच्या अवतार कार्यामुळे, त्याच्या जन्मामुळे. जयती तेदिकं जन्मना व्रज सहित इंदिरा शश्वदत्रही. तो जन्माला आला आणि जयती तेदिकं जन्मना व्रज, त्याच्या जन्माने त्याच्या येण्याने त्या भूमीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आणि तो आनंद गोकुळवासियांनी व्यक्त केला. जो आनंद आपण आमोदेमय या गावामध्ये घेतो तोच आनंद गोकुळवासी त्या ठिकाणी घेत होते. आणि इतका आनंद होण्याचं नेमकं कारण काय? अभंगाचं दुसरं. बाळकृष्ण नंदा घरी, हरी बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. हो बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण
घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी आनंदाला नर नारी आनंदाला नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी जोरात जोरात एकदम जोरात. नाही देसाल पैसे वाढून तर टाळ्या तर वाजवत चाला. आपल्या मनातलं विनोदातलं बोल नाही, मनावर घेऊ नका जास्त. महाराज बोलताय की इतका आनंद होण्याचं एकमेव कारण भगवंताचा अवतार झाला, भगवान परमात्मा जन्माला आलेला आहे. काल जन्मोत्सव आपण रात्री साजरा केला, त्यामुळे तो भाग न सांगता आपण सरळ गोकुळामधला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंद कुणाला? नरनारी सगळे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाची. आनंद सर्वांनी व्यक्त केला आणि तो आनंद व्यक्त करत असताना नंदबाबांनी मुलगा जन्माला आलेला आहे, उतरत्या वयामध्ये खूप दिवसांनी मुलगा झाला, वेगळा आनंद होता. आणि श्रीमंत होते. त्या काळामधली श्रीमंती, ज्याच्याकडे भरपूर गायी, आणि तो सगळ्यात मोठा श्रीमंत. 9 लाख गायी होत्या, 9 लाख गायी. आणि नंदबाबाकडे 9 लाख गायी असल्यामुळे श्रीमंतीला काही कमतरता. ती पूर्वीची श्रीमंती होती. पूर्वी बैल किती घरामध्ये आहे, गायी किती आहे, याच्यावरनं श्रीमंती लोक मोजत होते एखाद्या माणसाची. गोठ्यामध्ये बैल किती बांधलेले आहेत, गायी किती आहेत, म्हशी किती आहेत, दही दुभतं किती आहे, याच्यावर लोक म्हणायचे मनुष्य श्रीमंत आहे, त्याचा मोठा कारोबार आहे. सध्याची श्रीमंतीचे लक्षणं बदलत चालली. गायी किती आहे, बैल किती आहे म्हणून लोक श्रीमंत समजत नाही. मग घरापुढे ट्रॅक्टर उभा आहे का, 4 व्हीलर गाडी उभी आहे का, याच्यावरून लोक म्हणतात मनुष्य श्रीमंत आहे. पण त्याला माहितीच नाही ट्रॅक्टर घरापुढे उभा आहे हे तू पाहिलं, पण बँकेचे हप्ते थांबलेले आहे हे कुठं पाहिलं तू. ती बँक कधी येते आणि कधी ट्रॅक्टर घेऊन जाईल सांगता येत नाही. काही लोक हुशार असतात, पोऱ्याचं लग्न करायचं आहे ना, मग ट्रॅक्टर उभा करतात, गाडी उभी करतात. लग्न झालं की कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट, सगळं गायब. लग्नात ते माहोल तसा तयार करायचा असतो, तो भाग वेगळा आहे. श्रीमंतीचं जे पूर्वीचं होतं ते गायी किती आहे, बैल किती आहे याच्यावरनं. 9 लाख गायी नंदबाबाकडे. दान धर्म करण्याकरता प्रचंड उत्साह अंतकरणामध्ये, आणि तो उत्साह त्यांनी व्यक्त केला. सोनं चांदी हिरे माणिक मोती सगळं ठेवलं वाटण्याकरता. सगळ्या गवळणी सगळ्या गोपिका घेण्याकरता गेल्या. पण बारकाईने ऐका, एक गवळण सोनं चांदी न घेता, माणिक हिरे मोती न घेता आतमध्ये गेली आणि भगवंताचं गोंडस असं रूप पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर बाहेर धावतच आली. एक दुसरी गवळण तिला म्हणतीये, का ग आम्ही इथे घेण्याकरता इथे उभे आहो, लाईनमध्ये रांगेमध्ये उभे आहोत, तू का घेत नाहीस, तुला सोनं आवडत नाही? तिने असा का प्रश्न केला? कारण जगाच्या पाठीवर अशी कोणतीच बाई नाही आहे तिला सोनं आवडत नाही. सोनं सगळ्यात प्रिय असतं बाईला. माझे गुरु महाराज विनोदानी म्हणायचे की एखाद्या बाईला विचारलं सोनं किती आवडतं तुला, तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटावरवंटा करून जरी बांधला तरी ती नाही म्हणणार, नाहीच म्हणणार नाही. ती सोन्यावर फार प्रेम असतं तिचं. आता तर एवढं झालंय महाराज, सरकारचे पैसे त्यांच्या खात्यात जेव्हापासून यायला पडले ना, सुरू झाले ना, तेव्हापासून ते पैसे देतच नाही कोणाला. ते माझेच पैसे म्हणते, ते माझे पैसे आहे, मी मनी करेल, मी काही करेल, अजिबात नवरा मरे नाका तरी देत नाही ती पैसे. काढतच नाही ते पैसे बँकेत न का, तिच्या सहीशिवाय निघत नाही पैसे. आपण काय करणार त्या गोष्टीला? पण ठीक आहे. सोनं आवडतं का असं विचारलं, त्या बाईने सांगितलं सोनं मला आवडतं, पण आतापर्यंत आवडायचं, आता आवडत नाही. का? अगं मी त्या भगवंताला पाहिलं आणि त्यांनी माझं मन पूर्णतः वेधून घेतलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्याने दिला माझे मन,
पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तिने सांगितलं त्या भगवंताने माझं मन वेधून घेतलंय, आता संसार आवडत नाही, इतका तो भगवान परमात्मा गोड आहे. नाम तुम्हारा तारनहार. एक टाळी वाजवा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, तेरी रचना इतनी सुंदर. वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा पालनहार हो, नाम तुम्हारा पालनहार. एक टाळी. कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. भगवान परमात्मा इतका सुंदर, त्याच्या सौंदर्याचं वर्णन करण्याकरता शब्द कमी पडतील, इतका सुंदर तो भगवान परमात्मा. तिने सांगितलं आता संसार मला अजिबात आवडत नाही, त्याला पाहिलं ना आता काही करायचं नाही. त्यांनी माझं मन वेधून घेतलंय. तो आनंद सर्वांनी व्यक्त केला. आनंदल्या नरनारी सर्वांना आनंद झालेला आहे. पण आनंद व्यक्त करत असताना, भगवंताचं स्वागत करत असताना, जसे आपण रात्री आनंद व्यक्त केला, स्वागत केलं, फुगे लावलेले आहे आणि केळीचे खांब या ठिकाणी लावलेले आहेत, तसा सगळा आनंद त्यांनी गुढ्या उभारलेले आहे. गाणे म्हणताय, कथा करताय, अभंगाचं तिसरं. गुढिया तोरण गुढिया तोरण गुढिया तोरण. वा बाबा वा. गुढिया तोरण. गुढिया तोरण, गुढिया, गुढिया तोरण, गुढिया तोरण. गुढिया तोरण. गुढिया तोरण. गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया तोरण, करती कथा जाती गाने करती कथा गाती गाणे, करती कथा गाती 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 गाणे. बाळकृष्ण दाखरी, बाळकृष्ण एकदा बाबांकरता टाळ्या. फार गोड. वा वा वा. याही वयामध्ये इतकं गाणं आणि इतकं अतिशय मनमोहक अशा प्रकारचं गाणं महाराज, अजूनही आवाजामध्ये किती गोडवा आहे. धन्यवाद. महाराज बोलले की त्यांनी स्वागत करताना जे वातावरण निर्माण केलं, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, असं भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला चरित्र पाहायचं आहे आणि आपली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी सुपूर्त करायची आहे, समर्पित करायची आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे भजन करायचं आहे भगवंताचं आणि आपण चरित्र पुढे पाहणार आहोत. सर्वांनी हातवर करायचे, सर्वांनी 2च मिनिटाकरता. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम. आवाज तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ पांडुरंगा, 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 पांडुरंगा.
टाळी वाजवा जोरात टाळी वाजवा वा वा एक टाळी एक 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 हरी गोपाल कृष्ण भगवान की जय बोल भाग्य विहारी लाल की जय विठो कृष्ण कन्हैया लाल की जय रघुमाई रघुमाई भगवान परमात्मा हळूहळू मोठे होत आहे रांगत आहे साधू संतांनी त्याच्या रांगण्याचंही वर्णन करून ठेवलेलं आहे मयूर महाराज तळवे तळहात तळात टेकीत तळवे तळहात तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत ओ तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत ओ डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत ये रंगानी रंगनात तोम्या देखिला रंगानी रंगनात तोम्या देखिला रंगानी रंगनात तोम्या देखिला रंगानी रंगनात देखिला तळवे तळहात टेकीत आई मला लोणी दे म्हणलं तळवे तळहात टेकीत आई मला लोणी दे म्हणलं ओ तळवे तळहात टेकीत आई मला लोणी दे म्हणलं तळवे तळहात टेकीत आई मला लोणी दे एकदा जोरात तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनात तोम्या देखीला हसये रंगनी रंगनात तोम्या देखीला हसये भगवान परमात्मा रांगतो आहे त्याचा रांगण्याचं वर्णन साधू संतांनी केलंय हळूहळू मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये पहिल्यांदा काही कार्य केलं असेल तर पहिलं कार्य भगवंताचं गावातला सर्व तरुण वर्ग आपल्या वयाचा वर्ग एकत्रित केला आणि त्याचं एक संघटन तयार केलं हा मुद्दा माझा नीट ऐका सर्वांनी गावातलं कोणतंही धर्मकार्य मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये व्हायचं असेल तर गावातला तरुण एकत्रित होणं महत्वाचं आहे तरुण एकत्रित झाल्याशिवाय गावातला कोणताच उत्साह मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात पार पडत नाही आज इथेही बघा तुम्ही या मंडपातला तरुण वर्ग तुम्ही वजा करा मंडपाची शोभा नाही आहे चैतन्य राहत नाही कारण तरुण जे कार्य करू शकतो ते म्हातारा व्यक्ती करू शकत नाही काल्याचा महाप्रसाद आहे लोकांना जीव घालायचा आहे वाढण्याचं काम करायचं आहे स्वयंपाक करण्याचं करायचं आहे हे सगळे काम तरुण वर्ग करत असतात गावातला आमोद्यामधला सप्ताह व्यवस्थित पार पडत असेल तर याला सर्व श्रेय देता येईल गावातल्या सर्व तरुण वर्गाला गावातल्या ज्येष्ठ लोकांनी म्हाताऱ्या लोकांनी वयस्कर माणसांनी गावातल्या तरुणांचं कौतुक करत जा त्यांचं नेहमी कौतुक करा त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देत चला की पोरो हो तुम्ही खूप चांगलं कार्य करता गड्या
आज तुम्ही होते, गावातले सगळे पोरं एकत्रित झाले म्हणून आपला सप्ताह व्यवस्थित पार पडला. असं सहकार्य करत चला, गावाच्या मातीकरता एकत्रित होत चला. कौतुक करत जा त्यांचं जर कौतुक तुम्ही केलं तर त्यांना फार बरं वाटतं आणि उत्साह त्यांचा वाढता असतो. पुढे आणखी उत्साहाने ते कार्य करत असतात. म्हातारी माणसं डोक्यावरती इंधन आणू शकत नाही, दळणदळून आणू शकत नाही, कोणतंच काम करू शकत नाही. म्हातारी माणसं फक्त पहिल्या पंक्तीत प्रसाद 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 घेऊ शकतात असं मला म्हणायचं आहे. ते जेवू शकतात, त्यांना वाढण्याचं काम एवढं करता येत नाही. तरुणांचं हे कार्य आहे. भगवंताने पहिलं कोणतं कार्य केलं असेल, गावातला सर्व तरुण वर्ग एकत्रित केला. त्यांना सांगितलं, अरे आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. माझा अवतार धर्माची संस्थापना करण्याकरता आहे, सज्जनांचं रक्षण करण्याकरता आहे, दुर्जनाचा विनाश करण्याकरता आहे. तुमचं मला सहकार्य पाहिजे. तुम्ही माझ्या सोबत या आणि माझ्या या कार्याला हातभार लावा. आपण एकत्रित होण्याचा प्रयत्न करू. संघटन केलं भगवंतानी. भागवतकार वर्णन करताय, संघ शक्ती कलियुगे. ज्या गावामध्ये तरुणांचं संघटन आहे त्या गावातलं धर्मकार्य व्यापक स्वरूपाने वाढत असते प्रकारचं असतं. भगवंतानी त्यांना एकत्रित केलं आणि त्यांची तब्येत चांगली करण्याकरता त्यांना चोरी करण्याकरता सांगितलं. आणि गोकुळामध्ये चोरींचा सुटसुडाट झाला. सगळ्या गावडांनी एकत्रित झाल्या. यशोदा मैयाच्या वाड्यावर जाऊन मोर्चा काढला आणि तक्रार करताय यशोदा मैयाला, यशोदे तुझ्या मुलाला आवर घाल, नाहीतर आम्ही आता गोकुळात राहत नाही. आवरी आवरी आपुला काना नाचलेला आमुचा चुना, आवरी आवरी आपुला काना, येणे नाचलेला आमुचा चुना. ओ आवरी आवरी आपुला काना, नाचलेला आमुचा चुना, आवरी आवरी आपुला काना, नाचलेला आमुचा चुना. नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, आता यासी बांधीन. संत भोजेबाबू आवरी 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 आपुला काना 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 नासिल्या आमुच्या यशोदे तुझ्या मुलाला. प्रत्येक गवळण आपल्या घरी झालेला प्रकार समोर येऊन सांगते आहे. संतांनी शब्दांकित करून ठेवलेला आहे. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, हे ग बाई आमासी पहावे ना यशोदे कुटवर सोसदे गाना, यशोदे बाळ तुझा दाना, कुटवर सोसदे गाना. तिसरी आली धावोनी याने गबाय काय केली करणे, याने बाई काय केली करणे. पत्नीची दाढी माझी जोईची गाठ बांधोनी, दोहीचे काट बांधोनी, गाठबाई कोणाची सुटे ना, गाठबाई कोणाची सुटे ना. यशोदे तुझा दाना, कुठवर शोधुदी गाना, यशोदे बाळ तुझा दाना, कुठवर शोधुदी गाना, शोधुदी गाना. यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू दे
वैभव आहे महाराज संप्रदायाचं आहे. बोलताना चुकतो कमी करा. संप्रदायाचं वैभव आहे आणि संत बोधेबाबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेल्या या चाली आहेत फार गोड आहे. त्यांनी ज्या बांधलेल्या चाली आहे ना फारच गोड आहे. आता ह्या गवळणी निडोबारायांच्या तुकोबारायांच्या नाथांच्या गवळणी फार कोणी आता म्हणत नाही. हे 2-4 लोक आहे. हा संप्रदायातले आरू महाराज आहेत, हे 2-4 माणसं आहेत. दौरा मंडळ आहे नतुसिंह बाबांचा. या दौऱ्यामध्ये ह्या गवळणी सगळे लोक म्हणत असतात. त्यांनी जिवंत ठेवलं या गवळणी. पुढे अपडेट राहतील काही सांगता येत नाही. जरा साशंकता आहे माझ्या मनामध्ये. त्याचं कारण असं आहे, कारण लोकांना रचना केलेल्या गवळणी फार आवडतात. ह्या नाही आवडत. ह्या संतांच्या आहेत त्या म्हणायचं वाटत नाही, पाठ करावं असं वाटत नाही, त्या चाली म्हणावं असं वाटत नाही. आता नवीन काहीतरी निघालं, लोकांनी रचना केली की लोकांना ते फार आवडतं. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी. माझा प्रश्न असा आहे, बाई जर पाण्याला गेली तर पाणीच घेऊन येईल ना, मग त्यात काय सांगायचं आहे एवढं. पाण्याला गेल्यानंतर तू थोडी आणणार आहे, ती पाणी जाणार आहे. काय आहे म्हणजे जेवढं लोकांना अपडेट काहीतरी लोकांनी काही रचना केली, काही झालं की लोकांना ते फार आवडतं. नाथांनी लिहून ठेवलेल्या गवळणी आहे, ज्ञानोबारायांच्या निडोबारायांच्या काही आवडत नाही. काय बोधेबाबा महाराज गवळण म्हणायचे बाबा आमचे, त्यांच्या गवळणी ऐकण्यात भजनामध्ये आम्ही रमलो ना तर त्यांची गवळण बंदच होणे असं वाटायचं. आमच्या भजनाने आमच्या अभंग गाण्याने लोक प्रसन्न होतात, पण बाबांच्या भजनाने ज्ञानोबाराय प्रसन्न होत होते असं त्यांचं भजन होतं. ज्ञानोबारायांच्या समाधीवर ज्ञानोबारा डोलायचे त्यांच्या भजनाने, इतकं गोड गायचे. एक एक गवळण असे कानात त्यांच्या अशा गवळणी घुमतायत, अशा त्यांच्यासोबत राहिलो आम्ही म्हणून त्यांचं आठवतं आम्हाला. हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज, जमुना के तीर रे. हरी की मुरली बाजे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. कारी कमरिया कारो ही जमुना कोनी. हरि हो कारी कमलिया कारो ही जमुना कोनी रे. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. कारे कन्हैया काली कमलिया कारो ही जमुना को नीर रे. हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर रे. आमचे गुरुजी म्हणायचे. त्यांची गवळण ऐकत असताना ती बंदच होऊ नये त्या गोड गायची. सांप्रदायिक गवळणी फार मोठ्या आहे. माझी विनंती आहे, मी कशा करता सांगतोय, लोकांनी काही काढू द्या, लोकांनी काही म्हणू द्या, आपण जर मोठे बाबांच्या संस्कारातले आहोत तर आपण आपला प्रवास कधी बदलायचा नाही, आपला प्रवाह कधी बदलायचा नाही. लोक कुठेही जाऊ द्या, लोकांनी काही म्हणू द्या, आपण सांप्रदायिकच म्हणायचं आणि साधू संतांचं लिखाण केलेलंच म्हणायचं. पुण्य करताना आपण पाप कधी करायचं नाही. तर आपल्या वाणीला वेगळा स्पर्श झाला, संतांचे शब्द न स्पर्श होता दुसरे शब्द स्पर्श झाले आणि नारदाच्या गादीवरनं संप्रदायाच्या गादीवरनं आपण जर काही म्हटलं ना असं तर महाराज ज्ञानोबा तुकोबा प्रचंड आपल्यावर रागावतील आणि काय जागा कुठे भेटेल काही सांगता येत नाही आपल्याला. काहीच चांगलं होणार नाही, आपलं सगळं वाईट होईल. तर 2 पैशा करता लोकांनी मानावर 2 पैसे जास्त द्यावे, नुसतं याच्याकरता प्रवास बदलायचा नाही, प्रवाह बदलायचा नाही. ज्ञानोबारांच्या कृपेने सगळं काही छान होतं, फक्त आपला प्रवास बदलाय एवढी विनंती तुमच्या चरणाविंदी आहे. म्हणून फक्त हा शब्द प्रपंच मांडला, बाकी माझा बोलण्याचा दुसरा कोणता मानस नाही. विठ्ठल 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 यशोदा मैयाने सांगितलं, अरे तुम्ही म्हणताय गोष्ट बरोबर आहे, पण माझा मुलगा रात्री माझ्या जवळ झोपलेलाच असतो, तो कुठेच जात नाही. तुमच्या घरी तो येतो केव्हा, इतक्या खोड्या करतो केव्हा, मला अजिबात पटत नाही. कारण माझा मुलगा अतिशय छोटा आहे. बाळाच्या गुणगुणाचे ताने ग, बाळाच्या गुणगुणाचे ताने, बाळाच्या गुणगुणाचे ताने ग, बाळाच्या गुणगुणाचे ताने. बाळ दिसते ते विलवाने ग, बाळ दिसते ते विलवाने.
5 वर्षाचे माझे बाळ अंगणीच माझ्या खेळ काल टिकाची घेता अडगे गोकुळच्या नारी. अगं माझा मुलगा अतिशय छोटा आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे. तुम्ही जे सांगताय ना माझ्या बुद्धीला पटत नाही. यशोदा मैया ऐकत नाही. शेवटी यशोदा मैयाला प्रचिती येण्याकरता भगवंतानी स्वतःच्या घरात जेव्हा खोड्या केल्या आणि यशोदा मैयाला लक्षात आलं की मुलगा आपला खरंच खोडकर आहे, सांगितलं कृष्णा आता उद्यापासून गावात राहायचं नाही, उद्यापासून तुम्ही गाई घेऊन चार गोपाळ रागात नाच. 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 यशोदामयाने सकाळी भगवान परमात्मा उठला, सुंदर असा साज केला. खांद्यावरती कांबडी दिलेली आहे, घोंगडं दिलेलं आहे, हातामध्ये काठी आहे आणि अनवाणी पायाने भगवान श्रीकृष्ण गायी चारण्याकरता निघाले. साधू संतांनी वर्णन केलं. चारित से धेनू चारित से धेनू सावळा सावळा जग जेठी राधे 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 मुकुंद मुरारी. खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये भगवान परमात्मा गायी चारण्याकरता अनवाणी पाया निघालेला आहे. वृंदावनामध्ये गायी सोडून दिल्या चारण्याकरता. अनेक गोपाळ खेळ खेळण्याकरता सुरुवात करताय. आपल्याकडे वेळ कमी आहे पण एकामागे एक आपण 2-4 खेळ म्हणण्याचा प्रयत्न करूया, सुरुवात करूया. हमामा पोरा हमामा हमरी माये हमामा हमामा पोरा हमामा हमरी वाजे हमामा घुमरी वाजे नवाबा. हमरी वाजे हमामा घुमरी वाजे नवाबा. हमरी वाजे हमामा पोरा मामा. मामा पोरा मामा. मामा पोरा मामा घुंगरे वाजे गमामा. हुतू तू 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 हुतू तू तू. आणि तो एक हुतू तू 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 हुतू तू तू. हुतू तू 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 तू. हुतू तू 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 हुतू तू तू. हुतू तू 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 हुतू तू तू. खेळ भवरा बाई खेळ भवरा. खेळ भवरा खेळ भवरा. खेळ भवरा बाई खेळ भवरा. एक टाळी वाजवा सर्व. या या राधिकेचा नवरा. खेळ भवरा खेळ भवरा. खेळ भवरा खेळ भवरा. ओ या या राधिकेचा नवरा. फिर गर 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 करा. फिर गर गर करा. फिर गरगरा फिर गरगरा गरगरा गरगरा. फिर खेळ भवरा खेळला. फिर गरगरा गरगरा गरगरा. खेळ भवरा खेळ भवरा. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. हो अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू. 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 अबक दुबक दिबक दिबक. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. हो अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मान. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. ओ ओ ओ. खेळ मांडीला लगोरी. खेळ
वा धन्यवाद श्रवणा, धन्यवाद. भगवान परमात्मा भरपूर खेळ खेळले. गोपाळाने सांगितलं कृष्णा आता खेळण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तुला माहिती नाही आहे, तू सकाळी सकाळी आलास पण आम्हाला रात्री झोपण्याकरता 2 वाजले. तुला काय माहिती आहे? आणि सकाळी उठण्याकरता आम्हाला विलंब झाला. उठण्याची इच्छा नव्हती आमची, पण कार्यकर्त्यांनी उठवलं आम्हाला. मग नाईलाज होता आमचा. पंकज महाराज आले असतील तर त्याला उठावं, आता काही हरकत नाही. म्हणून खूप थकलो आम्ही कृष्णा. आता खेळण्यामध्ये काही अर्थ नाही. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता काही खेळण्यामध्ये अर्थ नाही आहे. म्हणून भगवंताने सांगितलं काही हरकत नाही. सगळ्यांच्या शुद्रा एकत्र केल्या भगवंताने. आणि शुकाचार्य भगवान त्या प्रसंगाचं वर्णन करतात भागवतामध्ये. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे प्राणो मशुर कबलम तत्फलान नेंगुलेषु तिष्णमध्ये स्वपरिसृदो आसयन्नर्भविस्वहि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अतिशय सुंदर नियोजन सर्व गावकऱ्यांनी केलेलं आहे. तुका म्हणे तुका म्हणे आनंदला नरनाथ आनंदला
आनंदल्या नारी आनंदल्या तुमच्याकडं नाही जमत नर नारी आनंदल्या